गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता सकाळचे 6:30 वाजले आहे आणि मी इकडे आता चहा ठेवून दिलेला आहे आणि इकडे एका साईडला मी बटाट्याचे चकत्या करून घेतल्या आहेत आणि पीठ पण मळून ठेवलेलं आहे. कारण आज मला लवकर बनवायचा आहे स्वयंपाक, कारण निमिषला टिफिन द्यायचा आहे. त्याची 7:30ला त्याला घरातून निघायचे. 8ची मॅच आहे, त्याच्यामुळे त्याला टिफिन बनवून द्यायचा आहे. त्याचा नाश्ता, चहा पाणी वगैरे सगळं करून द्यायचं आहे. मी उठले तसं पहिला स्वयंपाकालाच लागले. त्याचा टिफिन रेडी करून दिला आणि त्याला नाश्ता पण दिला आणि आणि त्याला घ्यायला अक्षय येणार होते. कारण मी 2 दिवस झाले म्हणजे ख्रिसमसपासून मम्मीकडेच थांबले आहे. त्याला निमिषला सुट्ट्या आहे आणि माझी पुण्याची बहीण पण येणार आहे, त्यामुळे आम्ही इथेच थांबले. त्याला नाश्ता वगैरे सगळं दिला. निमिषची सगळी तयारी झाली आणि अक्षय आले आणि हे दोघं क्रिकेटला निघून गेले. निमिष गेल्यानंतर मग मी नाश्ता केला. आज मम्मीकडे मेदूवडा, सांबार, चटणी याचा नाश्ता होता. मी मस्तपैकी नाश्ता करून घेतला आणि मग त्यानंतर असाच माझे कामात सगळा वेळ गेला. संध्याकाळी निमिष आला, अंघोळ वगैरे झाली आणि असा बोर झाला होता, म्हणून तो असा मम्मीच्या दुकानात बसलेला होता. आणि बाहेरचं वातावरण बघा, आता वाजले 6:30. वातावरण बघा कसं. आणि ही जी गाडी दिसती आहे तर ही गाडी माझी आहे. मी आधी बिर्याणीची स्टॉल लावायचे, तर ही गाडी तीच आहे. आता सध्या बंद आहे, त्याच्यामुळे ती गाडी अशी उभी राहिलेली आहे. आणि हे मम्मीच्या घराच्या बाहेरचं वातावरण आहे. त्यानंतर इथे निमिषनी आज जी मॅच खेळला त्याची व्हिडिओ आहे आणि इथे तो बॉलिंग करतो आहे. बॉलिंग छान करतो, बॅटिंग पण खूप छान करतो, पण त्याला ओपनर बॉलर म्हणूनच घेतात. पण आम्ही त्याला फिटनेस म्हणून अकॅडमी जॉईन केली होती की काहीतरी ॲक्टिव्हिटीज पाहिजे म्हणून शरीराची, म्हणून मग आम्ही ही फिटनेससाठी त्याची अकॅडमी जॉईन केली होती. पण तो त्याच्यामध्ये खूप छान खेळत चालला होता, त्याच्यामुळे आम्हाला पण आता त्याला प्रोत्साहन देतोच की ठीक आहे, तू चांगला खेळत राहा आणि खूप मेहनत करत राहा. हेच आम्ही त्याला सांगत राहतो की मेहनत केली तर तुला त्या मेहनतीचं फळ मिळेलच. ही व्हिडिओ त्याच्या वडिलांनीच काढलेली होती आणि मग मला त्यांनी व्हॉट्सअपला सेंड केली होती. आज मला नाही जमलं, जाता नाही आलं त्याच्यासोबत, नाही तर अशी अधूनमधून मी जात राहते. नेहमी अक्षयच असतात त्याच्यासोबत, स्पोर्ट्ससाठी अक्षयच पुढे असतात. आणि हे जे घर दिसतं आहे ते माझ्या आजीचं आहे. दुकानाच्या बॅक साईडलाच आहे हे घर. चला, आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.